दर्यापूर तालुक्यामध्ये 12 जानेवारीला पारायण दिन या निमित्ताने विविध ठिकाणी गजानन महाराज महापारायणचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने आशादीप शिक्षक कॉलनी मोकळ्या प्रांगणामध्ये नवनिर्माण होणाऱ्या विठ्ठल मंदिरासमोर दर्यापूर येथे मुख्याधिकारी नंदू परळकर यांच्या हस्ते महापारायणाची पूजा अर्चा करून प्रारंभ करण्यात आला. एवढेच नाही, ते त्या ठिकाणी माँ जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन सुद्धा करण्यात आले. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ सेवा संस्थान बनोसा, श्री गजानन महाराज मंदिर आठवडी बाजार बनोसा येथे संस्थेचे प्रमुख विनोद टेवरे बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली शुभारंभ झाला. तसेच साईनगर परिसरात दर्यापूर आदी ठिकाणी महापारायणाचे आयोजन करण्यात आले होते. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ मंदिर या ठिकाणी अध्यक्ष राजेंद्र गायगोले, उपाध्यक्ष मनीष मालानी, सर्व विश्वस्त मंडळ व साई भक्त यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पारायण दिनाच्या औचित्यावर श्री साई चरित्र ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन 12 जानेवारी रोजी साईनाथ मंदिरात सकाळी 11 ते 2 या वेळेत करण्यात आले होते. सामूहिक पारायण सोहळ्यात एकाच वेळी 53 साई भक्तांना श्री साई सचरित्र ग्रंथातील प्रत्येकी एक अध्यायाची प्रत पठणास देण्यात आली होती. सहभागी साई भक्तांनी मनोभावे सुमारे 1 तासात एकूण 53 अध्याय असलेल्या श्री साई सचरित्र ग्रंथाचे सामूहिक पारायण वाचन केले. पारायणात महिलांचा हिरारीने सहभाग होता. अनोख्या पद्धतीने केलेल्या सामूहिक पारायण सोहळ्यामुळे अगदी कमी वेळात संपूर्ण श्री साई सचरित्र ग्रंथाचे पारायण अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. दरम्यान महाआरतीने परिसरात भक्तिमय वातावरणात ओम साई, श्री साई, जय जय साईचा जयघोषाने दुमदुमला होता. त्यानंतर युवा स्वर्ण व्यावसायिक पंकज लोंढे व ज्योती मोरातकर यांचा साई संस्थानच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. पारायणाच्या यशस्वीतेसाठी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ सेवा संस्थानचे सचिव, सहसचिव, सदस्यगण व साईबाबा प्रेमींनी अथक परिश्रम घेतले. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.